कधीकधी गोष्टी तशा दिसत नाहीत जशा वाटतात आणि कधीकधी सत्य आपल्यासमोर असूनही आपण ते ओळखू शकत नाही. एक पिता, एक मुलगी आणि एक घटना जी सगळं बदलून टाकते. विश्वास, बुद्धी आणि भावनांच्या खेळात कोण विजय मिळवेल? क्रेझी हा एक असा थरारक प्रवास जिथे प्रत्येक क्षण नव्या गुडाची दार उघडतो. पण शेवटाला तुम्ही जे अपेक्षित करताय तेच खरं घडेल का? नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्यात या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025मध्ये रिलीज झालेल्या क्रेझी या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन देणार आहे. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण डॉक्टर अभिमन्यू सूद यांना बघतो. तो खूप तणावात असतो आणि एका बॅगमध्ये भरपूर पैसे घेऊन आपल्या गाडीतून कुठेतरी जाण्यासाठी निघतो. इथे आपल्याला कळतं की त्या बॅगमध्ये एकूण 5 कोटी रुपये आहेत. अभिमन्यू हा एक नामांकित सर्जन असतो आणि तो हे पैसे कुणाला तरी देण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्यात त्याला हॉस्पिटलच्या ओनरचा फोन येतो. ओनर अभिमन्यूवर खूपच रागवलेला असतो आणि तो म्हणतो की त्याच्या चुकीमुळे तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अभिमन्यूने लवकरात लवकर पैसे द्यायला हवेत, अन्यथा हॉस्पिटलची प्रतिष्ठा धोक्यात येईल. त्याचवेळी आपल्याला समजतं की काही दिवसांपूर्वी अभिमन्यूच्या हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलाला आणलं गेलं होतं. त्या मुलाची तब्येत गंभीर होती आणि त्याच्या अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पण त्यावेळी हॉस्पिटलमध्ये बाकीचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे हॉस्पिटलच्या ओनरने अभिमन्यूला ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यावेळी अभिमन्यू ड्रग्सच्या प्रभावाखाली होता. त्यामुळे त्यानं सुरुवातीला नकार दिला, पण ओनरच्या आग्रहामुळे तो शेवटी ऑपरेशन करतो. त्या मुलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूप चांगली असल्यामुळे हॉस्पिटलचा ओनरही पैसे कमावण्याच्या उद्देशाने ऑपरेशन करण्यासाठी आग्रह धरतो. मात्र ऑपरेशन करताना अभिमन्यू नशेत असल्यामुळे चूक होते आणि त्या मुलाचा मृत्यू होतो. त्यानंतर हा सर्व प्रकार खूप गाजतो. त्या मुलाच्या कुटुंबाने हॉस्पिटल आणि डॉक्टर अभिमन्यूवर अनेक केस दाखल केल्या. आता त्या कुटुंबाने 5 कोटी रुपये घेऊन केस मागे घेण्यास संमती दर्शवली. म्हणूनच अभिमन्यू हे पैसे घेऊन त्यांच्याकडे जात असतो, जेणेकरून हा विषय कायमचा संपुष्टात आणता येईल. मात्र तो पैसे देण्यासाठी जात असताना त्याला आणखी एक फोन येतो. त्या फोनवरील व्यक्ती त्याला सांगतो त्याच्या मुली वेदिकाचं अपहरण करण्यात आलेलं आहे. जर तो आपल्या मुलीला वाचू इच्छित असेल तर त्याने सांगितलेल्या ठिकाणी 5 कोटी रुपये घेऊन यावं. हे ऐकून अभिमन्यू हादरून जातो. त्याला काही कळेनासं होतं की वेदिकाचं अपहरण कसं काय होऊ शकतं. तो लगेचच आपल्या एक्स वाईफला फोन करतो आणि विचारतो की वेदिका कुठे आहे. पण त्याची वाईफ त्याचा कॉल रिसीव्ह करत नाही. खरं तर अभिमन्यूची वाईफ त्याच्यावर खूप नाराज असते, कारण अभिमन्यूने आपल्या मुलीमुळे तिला घटस्फोट दिला होता. खरं तर अभिमन्यूची मुलगी वेदिका थोडीशी मानसिकदृष्ट्या अस्थिर होती आणि ही गोष्ट अभिमन्यूला अजिबात पटत नव्हती. त्याला स्वतःसारखी स्मार्ट मुलगी हवी होती. त्यामुळे त्याचं वेदिकासोबतचं नातं अजिबात चांगलं नव्हतं. तो नेहमी तिच्यावर ओरडायचा आणि व्यवस्थित बोलायचा देखील नाही. याच गोष्टींमुळं अखेर अभिमन्यू आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिमन्यूची एक्स वाईफ त्याला फोन करते आणि अभिमन्यू तिला विचारतो की वेदिका कुठे आहे. त्यावर ती सांगते की वेदिका तर शाळेत गेली आहे. हे ऐकून अभिमन्यूला वाटतं की कदाचित त्या अनोळखी माणसाने त्याच्यासोबत केवळ मस्करी केली असावी, म्हणून तो त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातो. पण काही वेळानंतर त्या किडनॅपरचा पुन्हा फोन येतो आणि तो अभिमन्यूला वेदिकाचे काही फोटोज पाठवतो. त्या फोटोंवरून अभिमन्यूला समजतं की वेदिका खरोखरच किडनॅप झाली आहे. हे बघून तो शॉक होतो. किडनॅपर त्याला सांगतो की त्याने लगेचच 5 कोटी रुपये त्याला द्यावेत. अभिमन्यूकडे 5 कोटी रुपये होते, पण जर त्याने ते किडनॅपरला दिले तर त्याची नोकरी जाणार होती आणि तो तुरुंगातही जाऊ शकला असता. त्यामुळे तो प्रचंड गोंधळून जातो आणि विचार करत राहतो की आता नेमकं काय करायचं. इथे एक गोष्ट स्पष्ट होते की जरी अभिमन्यूला आपली मुलगी विशेषतः आवडत नसली तरीही तो तिला या परिस्थितीत सोडून देऊ शकत नव्हता. त्याचवेळी त्याला त्या किडनॅपरचा आवाज काहीसा ओळखीचा वाटत होता. त्याने तो आवाज पूर्वी कुठेतरी ऐकला होता, पण चेहरा आठवत नव्हता. आता अभिमन्यूला त्याची नोकरी आणि मुलगी दोघांनाही वाचवायचं होतं. त्यामुळे तो आपल्या गर्लफ्रेंडला फोन करतो आणि तिच्याकडून 5 कोटी रुपये मागतो. इथे आपल्याला कळतं की घटस्फोटानंतर अभिमन्यू नव्या रिलेशनशिपमध्ये होता आणि सध्या तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत होता. अभिमन्यूची गर्लफ्रेंड त्याला सांगते की तिच्याकडे एवढे पैसे नाहीत. त्यानंतर ती त्याला विचारते की नक्की काय झालं आहे. तेव्हा अभिमन्यू तिला सांगतो की वेदिका किडनॅप झाली आहे. हे ऐकून त्याची गर्लफ्रेंड म्हणते की वेदिकाचं अपहरण करणारं कुणीतरी अभिमन्यूचा जवळचाच व्यक्ती असावा, कारण अभिमन्यूकडे 5 कोटी रुपये आहेत
आणि तो कुठे पैसे देणार आहे ही माहिती फक्त त्याच्या जवळच्यांनाच माहिती असू शकते. त्यामुळे किडनॅपरने वेदिकाला पळवले असावे आणि त्याने नेमकी 5 कोटी रुपयांचीच मागणी केली असावी. हे ऐकून अभिमन्यूलाही संशय येऊ लागतो. त्याची गर्लफ्रेंड त्याला सुचवते की कदाचित त्याची एक्स वाईफ सुद्धा हे करू शकते, कारण तीही अभिमन्यूचा तिरस्कार करत होती. अभिमन्यूने आपल्या मुलीमुळे पत्नीला घटस्फोट दिला होता, त्यामुळे कदाचित बदला घेण्यासाठी तिने हे सर्व केलं असावं, असं त्याच्या गर्लफ्रेंडचं मत होतं. आता अभिमन्यूलाही पटू लागतं आणि तो विचार करू लागला की खरंच त्याची एक्स वाईफ असं काही करू शकते का. तेव्हाच त्याच्या एक्स वाईफचा फोन येतो आणि ती रडत असते. ती अभिमन्यूला सांगते की वेदिका शाळेत गेली होती, पण आता वेदिका तिथे नव्हती. हे ऐकून अभिमन्यू तिला म्हणतो की तिने नाटक करायचं बंद करावं, कारण त्याला ठाऊक आहे की तिनेच वेदिकाला किडनॅप केलं आहे, जेणेकरून ती अभिमन्यूकडून पैसे घेऊ शकेल. हे ऐकून त्याची एक्स वाईफ आपल्या मुलीची शपथ घेते आणि सांगते की तिने असं काहीही केलेलं नाही. उलट ती अभिमन्यूला विनंती करते की त्याने लवकरात लवकर त्यांच्या मुलीला वाचवावं. हे ऐकल्यावर अभिमन्यूला समजतं की त्याच्या एक्स वाईफने वेदिकाचं अपहरण केलेलं नाही. त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत राहतो, नेमकं त्याच्या मुलीला कोणी किडनॅप केलं असावं. पण विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्याला आपल्या मुलीला वाचवायचं होतं. त्यामुळं तो त्या ठिकाणी जायला निघतो जिथे किडनॅपरनं वेदिकाला ठेवलं होतं. तो आज जात असताना पुन्हा किडनॅपरचा आवाज आठवण्याचा प्रयत्न करतो. त्याला तो आवाज कुठेतरी ऐकलेला वाटत होता, पण चेहरा आठवत नव्हता. त्यामुळे अभिमन्यू किडनॅपरने पाठवलेल्या फोटोंकडे पुन्हा एकदा पाहतो. कदाचित त्यावरून त्याला काही सुचेल. तेव्हा त्याला जाणवतं की तो आवाज वेदिकाच्या शिक्षिकेचा आहे. पण वेदिकाचा शिक्षक तर खूप चांगला होता. तो तिच्यासोबत नेहमी चांगला वागायचा. मग असा माणूस वेदिकाला किडनॅप का करेल? अभिमन्यूला काहीच कळत नव्हतं. त्याचवेळी किडनॅपरने त्याला फक्त 1 तासाचा वेळ दिला होता. त्यामुळे अभिमन्यू वेगाने त्या लोकेशनकडे निघतो. तो इतक्या तणावाखाली गाडी चालवत होता की त्याला अनेक अडचणी येऊ लागल्या. पण अखेर 1 तासाच्या आत तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो. तेव्हा त्याचा फोन पुन्हा वाजतो. किडनॅपर त्याला सांगतो की त्याने 5 कोटी रुपयांची बॅग एका टनेलमध्ये ठेवावी आणि 1 किलोमीटर पुढे जावं. तिथे त्याला त्याची मुलगी मिळेल. अभिमन्यू दिलेल्या ठिकाणी पैसे ठेवतो आणि पुढे जाण्यासाठी निघतो. पण त्याचवेळी त्याच्या कारचं पेट्रोल संपतं. त्यामुळे तो पळत पुढे जायला लागतो. तेव्हाच एक ट्रक येतो आणि अभिमन्यूचा अपघात होतो. तो गंभीर जखमी होतो. पण काही झालं तरी त्याला वेदिकाला वाचवायचं होतं. त्यामुळे तो वेदनांकडे दुर्लक्ष करून पुन्हा धावत सुटतो. पुढे गेल्यावर त्याला अनेक गोण्या दिसतात. त्याला वाटतं की वेदिका यापैकी एका गोणीमध्ये असेल. तो एका मागोमाग एक गोण्या उघडायला लागतो. पण वेदिका त्यात कुठेच नव्हती. पण त्याच गोण्यांपैकी एका गोण्यात त्याला तीच बॅग सापडते, ज्यात 5 कोटी रुपये होते. हे पाहून अभिमन्यू गोंधळून जातो. त्याला काहीच समजत नाही की इतके पैसे इथे कुठून आले. तेव्हाच अभिमन्यूला पुन्हा किडनॅपरचा कॉल येतो. पण आता तो प्रचंड रागात असतो. तो किडनॅपरला विचारतो की तो हा सगळा प्रकार का करत आहे. तेव्हाच त्याला जाणवतं की फोनवर किडनॅपर नाही तर त्याचीच मुलगी वेदिका आहे. वेदिकाचा आवाज ऐकून अभिमन्यू तिला विचारतो की ती कुठे आहे. तो तिला वाचवण्यासाठी येतो आहे. त्यावर वेदिका सांगते की तिला एक गोष्ट सांगायची आहे. पण तिने ती गोष्ट सांगितल्यानंतर अभिमन्यूने तिच्यावर रागवायचं नाही. अभिमन्यू तिला वचन देतो की तो रागवणार नाही. तेव्हा वेदिका त्याला खरं सांगते. खरं तर तिच्या टीचरने तिचं अपहरण केलं नव्हतं. हा सगळा प्लॅन तिचाच होता. तिला तिच्या वडिलांना सिद्ध करायचं होतं की ती देखील हुशार आहे, अभिमन्यू सारखीच. म्हणूनच तिने आपल्या शिक्षकासोबत मिळून हा बनाव केला आणि स्वतःचं खोटं अपहरण घडवून आणलं. तिला ठाऊक होतं की तिचे वडील तिच्या योजनेत फसतील आणि तसंच झालं. वेदिका सांगते की अभिमन्यू तिला नेहमी मूर्ख समजायचा. त्याला नेहमी वाटायचं की ती काहीच करू शकत नाही. म्हणून तो नेहमी तिला तिरस्काराने बोलायचा आणि प्रेमसुद्धा करायचा नाही. पण वेदिकाला तिच्या वडिलांचं प्रेम हवं होतं. म्हणूनच तिने त्यांना सिद्ध करायचं ठरवलं की ते देखील हुशार आहे. हे ऐकून अभिमन्यूला प्रचंड शॉक बसतो. त्याला कळतच नाही की वेदिकाला त्याने काय उत्तर द्यावं. तेव्हाच वेदिका समोर येते आणि अभिमन्यू तिच्याकडे बघतच राहतो. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, कारण कुठेतरी त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. तो आपल्या मुलीशी खूप वाईट वागत होता हे त्याच्या लक्षात येतं. अभिमन्यू वेदिकाची माफी मागतो आणि कबूल करतो की ती खूप हुशार आहे, इतकी की तिने इतका मोठा प्लान आखला आणि तो समजूही शकला नाही. शेवटी अभिमन्यू वेदिकाला ते प्रेम देऊ लागतो, जे ती खरं तर लहानपणापासून डिझर्व करत होती. तो वेदिकाला घेऊन तिकडून निघून जातो आणि हा चित्रपट इथेच संपतो. कधीकधी आपलं सर्वात जवळचं नातं
आपल्याला समजून घ्यायला उशीर होतो आणि जेव्हा समजतं तेव्हा मागे फक्त पश्चाताप राहतो. एका कठीण प्रवासानंतर अखेरीस एक हृदयस्पर्शी सत्य उघडकीस येतं. प्रेम केवळ शब्दात नाही, तर ते ॲक्सेप्टन्समध्ये असतं. आजवरचं दुर्लक्षित नातं एका क्षणात नव्याने जुळतं. अशा पद्धतीने जसं कधी स्वप्नातही वाटलं नसेल. ही फक्त एक कथा नाही, हा आहे एक भावनिक प्रवास, जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. काय खरंच आपल्यासोबत असलेली माणसं आपल्याला पुरेशी समजतात